नमस्कार मित्रांनो. तर आज आम्ही चाललो आहे गरबा. पहिला दिवस नाही, आज तिसरा दिवस आहे. पण आज आम्ही चाललो आहे दांड्या खेळण्यासाठी. ऐरोली सेक्टर कितीतरी असेल, तुम्ही बघा आम्ही कुठे जातो आहे. ब्लॉगमध्ये कंटिन्यू बघा. सो वेलकम टू माय ब्लॉग. पुन्हा एकदा तुमचं मी माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत करतो. सो ब्लॉग कुठे स्किप करू नका. छोटी एन्जॉयमेंट आहे, मिनी ब्लॉग असेल, जास्तीत जास्त 10 मिनटाचा असेल तो ब्लॉग. ते स्किप करू नका. माझं टीम असणार आहे, दिसते तुम्हाला. वहिनी आहेत, लाला आहे आणि अजून भरपूर फंटर लोक आहेत, बारके छोटे मोठे. सो तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा. सो कुठे चाललो आता आपण? चलो सो गाईज, आता आम्ही निघालो आहे एमकेवाडीच्या गरब्याला. ऐरोलीमध्ये सेक्टर 8मध्ये आहे गरबा. सो तिथे पोचल्यावरती बघा किती एन्जॉय, किती धमाल आहे. आज मला वाटते मी एका वर्षानंतर मी नाचणार आहे. त्याविषयी मी थोडा एक प्रॅक्टिस म्हणून तळ्यावरती नाचलो होतो. थोडीशी एक छोटीशी प्रॅक्टिस केली होती. सो ब्लॉगमध्ये तुम्ही बघालच की मी किती एन्जॉय करतो आहे. काय गरबा हा माझा आहे ना सगळ्यात फेवरेट विषय. मी लहानपणी तुम्हाला सांगतो, मी याच्यामध्ये फोटो पण माझे क्लब करेल की वेशभूषा स्पर्धा असते, जी अष्टमीला नवमीला वेशभूषा स्पर्धा असते. त्या अष्टमी नवमीला वेशभूषा स्पर्धेमध्ये मी कायम सहभागी व्हायचो. आणि फक्त पार्टिसिपेट नाही करायचं, तर मी विनर पण असायचो. काही लोकांना वाटायचं की नाही हे यांचंच आहे म्हणून याचा नंबर येतो. पण माझी वेशभूषा अशा प्रकारची असायची ना, ते सर मॅडम कोणीही बनतं रे. सर मॅडम ते रेग्युलर ॲक्टिव्हिटीज आहेत. पण त्या सर मॅडमपेक्षा पण वेगळं काहीतरी बनायचं माझ्या डोक्यात नेहमी हेच असायचं. आणि सो मी तेच फॉलो केलं आणि त्यावेळेस पण विनर होतो, आज पण विनर आहे. आणि तुम्हाला महत्त्वाचं सांगायचं झालं तर मागे पण आम्ही काही वर्ष ऐरोलीत वगैरे गेलो, जिकडे सगळे असे प्राइजेस वगैरे लागले असायचे गरबाला. सो तिथे पण विनर असेल. सो मागच्या वर्षी मी माझ्या ऑफिसमध्ये पण मी विनर होतो, गरबा डान्स विनर. सो आता काय की वर्षांनीच डायरेक्शन येतं, त्यामुळे वर्षांनीच नाचायला भेटतं. सो आज ब्लॉगमध्ये मी एकटं नसणार आहे, एवढी सगळी मेंढरं असणार आहेत, एवढी गँग असणार आहे ब्लॉगमध्ये. सो बघा सगळ्यांचा डान्स. हे लहान नाही, ते मोठे मोठे आहेत. बघा आधी रस्ता क्रॉस करूया. सेक्टर 8 एमके मडवी. सेक्टर 8 हे बाबू पहिली रिक्षा आलेली आहे, आमची दुसरी रिक्षामधून पण फलटण आलेली आहे. हाय गाईज, आम्हाला आज स्पॉन्सर भेटलेला आहे. ॲक्च्युली नवीन स्पॉन्सर भेटलेला आहे, जागृती वाहिनी. सो स्पॉन्सरची एकदम कडक आहे आपल्याला. जागृती वाहिनी स्पॉन्सरशिप करणाऱ्या काकाने आम्हाला इथपर्यंत ड्रॉप केलं. काका थँक्यू. ॲक्च्युली ब्लॉग फुल मजेशीर असणार आहे, कारण की माडवीच्या गरबाला फायनली आम्ही पोहोचलेलो आहे एमके माडवीच्या गरबाच्या इथे. मजा येणार आहे. तो आमचा डान्स ग्रुप पण रेडी आहे.
झालेले आणि आता आम्ही चाललो आहे घरी. बघा तुम्ही आम्ही किती भिजलो. जबरदस्त गरबा झालेला, जबरदस्त एकदम फुल एन्जॉय केला आहे. थोडा म्हटलं होतं मिनी ब्लॉग आहे, तो थोडाच कंटेंट टाकणार आहे, तेवढा कंटेंट नाही आहे. भरपूर एन्जॉय केला. चला आता घरी जायला रिक्षा बघायचा, तर रिक्षा भेटणं मुश्किल आहे कारण की सगळेजणच घरी जायला निघाले. आता आम्ही घरी जायला निघालो. म्हणजे आता रिक्षा भेटली पाहिजे. रिक्षाची वाट बघतो कधीपासून, पण रिक्षाच भेटत नाही आहे. मला माहीत नाही रिक्षा कधी भेटेल, काय भेटेल. सो तोपर्यंत रिक्षाची वाट बघायला लागेल असं वाटतंय. आणि एवढी गर्दी, एवढी पब्लिक आहे, 1000पेक्षा जास्त पब्लिक होती. सो ते 10,000 500 लोक तर आपण रिक्षानेच येतात. सो रिक्षा भेटणं आज मुश्किल आहे, पण ठीक आहे. आता डायरेक्ट घरी भेटू. जेवायचं आहे, म्हणजे सकाळी परत उठू, ऑफिसला जायचं आहे. पण स्टील खूप एन्जॉय केलं. अरे नाही काय ग, तू अशी का नाचत होती? तू अशी का नाचत होती आज? तू अशी का नाचत होती? हा, इकडे प्राइस नव्हतं म्हणून नव्हती नाचत मी. इकडे प्राइस होतं ना, मंडळाचे प्राइस बंद झाले आता. पूजा मस्त नाचते. पूजा, पूर्वा तर भारीच नाचते. पूर्वाचा विषयच हार्ड आहे एकदम. तर कसं वाटते? सो फायनली आम्ही इथं पोचलेलो आहे. जर तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. होप सो तुम्हाला हा ब्लॉग आवडत असेल. नवीन ब्लॉग आता येतच राहतील. सो तुम्ही चॅनलला लवकर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि सोबत प्रेस बेल आयकॉन. थँक्यू.